महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। येवला दुडगाव येथे जिल्ह्यातील पहिले पोलीस पाटील कार्यालय सुरू। येवला तालुक्यातील दुडगाव येथे ग्रामपंचायत प्रशासकीय सरपंच दत्तात्रय गायकवाड व सहकारी यांच्या पुढाकारातून पोलीस पाटील यांना कार्यालय उपलब्ध करून देण्यात आले। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक स्नेहल खंडागडे मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। गावातील नागरिकांना तसेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासकीय मदतीसाठी पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधून विविध कायदेशीर बाबींमध्ये मार्गदर्शन मिळविण्यासाठी स्वतंत्र कार्यालय उपलब्ध झाल्याने नागरिकांची सोय होणार आहे। जिल्ह्यातील पहिले पोलीस पाटील कार्यालय दुडगाव येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेले हे पोलीस पाटील कार्यालय जिल्ह्यातील पहिले कार्यालय असल्याचा दावा यावेळी पोलीस निरीक्षक खंडागडे मॅडम व पोलीस हेंबाडे दादा यांनी मार्गदर्शन करताना केलाय। ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच नागरिक आणि प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने पोलीस पाटील हे पोलीस प्रशासनाचा दुवा म्हणून काम करत असल्याने गावातील तंटा गावातच मिटवण्यासाठी हे कार्यालय महत्त्वाचे कार्यालय ठरणार आहे। यावेळी ग्रामविकास अधिकारी गोरख निकम, सरपंच दत्तात्रय गायकवाड, पोलीस पाटील दिलीप गायकवाड, योगेश सोमवंशी सर, एकनाथ गायकवाड, सोमनाथ गायकवाड, राजेंद्र गायकवाड, सोपान गायकवाड, सतीश गायकवाड, सागर गायकवाड, पिंपरी पोलीस पाटील बापूसाहेब कुदड, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब गायकवाड, शुभम गायकवाड, रामदास इंगडे, अरुण माडी, अप्पासाहेब गायकवाड, साहेबराव गायकवाड, प्रवीण गायकवाड यांच्यासह शीतल गायकवाड, मीना गायकवाड, महिला भगिनी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामपंचायत प्रशासनाच्या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले। यावेळी प्रास्ताविक व सूत्रसंचालन योगेश सोमवंशी सर यांनी केले तर आभार एकनाथ गायकवाड यांनी मानले। प्रतिनिधी शशिकांत जगताप, येवला। मिळाली यासाठी मी आपले ग्रामपंचायतीचे सरपंच, आपले पोलीस पाटील व सर्व ग्रामस्थांचे आभार व्यक्त करते। सर्वप्रथम आपले पोलीस पाटील म्हणजे हा पोलीस प्रशासन आणि गाव यांच्यामध्ये दुवा असतो। तर जर पोलीस पाटील ऍक्टिव्ह असतील तर गावातील शांतता सुव्यवस्था राखणे आणि गावातील गुन्ह्याचे प्रमाण कमी होऊन जाते आणि लोकांना पण पोलीस स्टेशन पर्यंत जाण्याची वेळ येत नाही। कधी कधी पोलीस पाटील त्यांना योग्य मार्गदर्शन करतात आणि आम्हाला पण प्रशासनात पोलीस पाटलांचा खूप म्हणजे मदत मिळते पोलीस पाटलांची। आणि पोलीस पाटील गावातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हे पद अत्यंत महत्त्वाचं पद आहे आणि या पदासाठी आतापर्यंत मी तरी कुठे पोलीस पाटलांसाठी अशी स्वतंत्र केबिन पाहिली नव्हती। तर दुडगाव ग्रामपंचायतीने आणि सरपंचांनी हे खूप चांगलं काम केले की सर्व जे पूर्ण येवला तालुका आणि इतरही पूर्ण जिल्ह्यामध्ये हे लोक आदर्श घेतील की पोलीस पाटलांसाठी ग्रामपंचायतमध्ये एक स्वतंत्र केबिन असणे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, ज्यामध्ये पोलीस प्रशासनाचं काम जवळपास 50%, 70-80% जसं तुमचं म्हणणं आहे तसं कमी होऊन जाते आणि गावकऱ्यांमधलाच व्यक्ती आहे, गावकऱ्यांच्या जवळचा व्यक्ती असल्यामुळं त्यांच्या गावामध्ये जास्त ठसा उमटला जातो आणि गावकरी सगळे एकत्र येऊन असे राहतात, प्रेमाने व्यवस्थित राहतात, म्हणून चांगलं वाटतं। तर सरपंचाचा खरंच सत्कार करू इच्छिते मी, त्यांनी केबिन उपलब्ध करून दिली आणि यांचा आदर्श घेऊन बाकीचे पण असं येवला तालुक्यातील अनेक पोलीस पाटलांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देतील, जिथे ते त्यांचं प्रशासकीय कार्य करू शकतील, लोकांचे छोटे मोठे वाद मिटवू शकतील, अजून काही जे पोलीस पाटलांचे कर्तव्य ते बजावू शकतील, ज्याने ते ऑलरेडी खूप ऍक्टिव्ह आहेत पण त्यांना अजून एक पद मिळालं, त्यांना अजून थोडीशी सुविधा मिळाल्या तर ते अजून पण चांगलं काम करतील। तर पोलीस पाटलांना मी शुभेच्छा देते आणि ग्रामपंचायतीचे आभार मानते, सरपंचाचे आभार मानते, त्यांनी मला इथं बोलवलं त्यासाठी धन्यवाद। ग्रामपंचायतीचे सदस्य ज्येष्ठ समजा राजेंद्र दादा असतील, अप्पाभाऊ असतील, सोमनाथ गायकवाड असतील, सोपन तात्या असतील, इंगळे मामा असतील, बाळासाहेब गायकवाड असतील, एकनाथ भाऊ असतील किंवा प्रमुख असलं तर ग्रामसेवक असतील, तर एवढ्याच्या सहकार्याने एवढ्याला मी सांगितलं, त्यांच्या सगळ्याच्या सहकार्याने माझ्या निवेदन त्याने स्वीकारलं आणि मी पोलीस पाटलाला माझ्या ह्याच्याखाली खोली देण्यात आली। आता गावचे येशीवर कोणतरी विचारतात गावची वेस आणि येशीवर कोणतरी विचारणार पाहिजे। कुठे काही जर छोटं मोठं कार्य हे जर झालं ना तर एक कार्यालय असलं ना तर त्याला व्यवस्थित लोकांना हे करता येतं। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।